गुरुजी सांगितलं तुला शिक्षण द्यावे ग माझ्या मुलाला शिक्षण द्यावे ग माझ्या मुलाला गुरुजी सांगितलं तुला गुरुजी सांगितलं तुला शिक्षण द्यावे माझ्या मुलाला शिक्षण द्यावे माझ्या मुलाला आणि तुमच्या नगराचं नाव सोलापूर होय असं आहे का समजलं सर्व समजलं जाऊ चला बरं तुमच्या नगराला जाऊ चला रविलता काय करून आला आणि या तुमच्या रविलता तुम्हा करता गुरुजीला घेऊन आलो गुरुजी आहे का नमस्कार गुरुजी नमस्कार मुलांनो नमस्कार गुरुजी इथे राहायचं का इथे होय राहायचं. मुलांनो आणि तुमच्याच ठिकाणी राहतो गुरुजी सांगा गुरुजी माझ्या मुलाचे नाव लिहा बरं सांगा आणि झाला तुमचं नाव सांगा मुलाचं नाव रविचंद्र आहे मुलीचं नाव लता कुमारी आहे मुलाचं नाव रविचंद्र हो आणि लहान मुलीचं नाव लता कुमार हो बरे त्या माझ्या दप्तरामध्ये तुमच्या दोन्ही मुलाचे नाव ऍडमिशन केले आहे ठीक आहे गुरुजी तुझ्या मुलासारखे याला शिक्षण द्या होय महाराज आणि तुमच्या मुला नाही आणि माझ्या मुला समजून फार शिक्षण देतो ठीक आहे गुरुजी बरे महाराज अरे मुलांनो या आमच्या स्कूल मध्ये जाऊ चला गुरुजी जाऊ चला बरं जाऊ चला जाऊया चला जरा जाऊ चला तू एक सॉन्ग घालून येतो काही दिसावा काय तुला बरे मुलांनो बसा इथे बसा या ठिकाणी बसा పండుకో అరే नमस्कार गुरुजी अरे महाराज नमस्कार तुमचा कोणतं गाव अरे मी तुमच्या दप्तरात आधी नाव लिहून आहे ना माझं नाही नाही हा? त्या राजवाड्यात बोलवला राजा त्या दोन मुलाचे नाव लिहिली आहे तुमचे नाव नाही बा चला तुम्ही दूर व्हा आणि या राजवाड्याला सोडून इतक्या दिवस कुठे गेला अरे भजनी आलं ते म्हणतात राजा साहेब भजनी राखत राहिलो ते गेट ठिकाण आहे तिकडे बघली जाऊन राहिलो हा घोडा लावून गेलो मग काम काम काय तिथे भजनी नाकाला गेलो हा म्हशी राखासाठी गेलो हा तू त्यात नाव नाही हाजीर रोज नाही टाकणार की पण मी कसं सांगू
नाही ते. आम्ही काढतच नाही. आतापासून मी कोणी जात नाही, मी झाडावर टिकतो. मग बसा तिकडे बसा बसा. अरे मुलांनो पोटी मग पुढे जायचं. मुलांनो या माझ्या बोलाकडे लक्ष द्या. हा, तू ना.